ची बातमी, आधार कार्डचा वापर आता जन्मतारखेचा निश्चित पुरावा म्हणून करता येणार नाहीये. आधार नोंदणी करताना अनेकदा जन्मतारीख अंदाजे किंवा कोणत्याही ठोस कागदपत्राशिवाय नोंदवली जाते. न्यायालय आणि विविध सरकारी विभागांनी आधार कार्डला वयाचा अंतिम पुरावा मांडण्यास आधार कार्ड वापरणाऱ्या देशातील करोडो नागरिकांसाठी आता मोठी अपडेट समोर येत आहे. होय नागरिकांनो, जून 2026 पासून आधार कार्ड संदर्भात काही महत्त्वाचे बदल होऊ शकतात अशी चर्चा विविध माध्यमांमध्ये सुरू झाली आहे. आणि या बदलांचा परिणाम बँक खाते, सरकारी योजना, पेन्शन, एसटी प्रवास तसेच डीबीटी द्वारे येणाऱ्या पैशांवर होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणूनच नागरिकांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात स्किप करू नका, कारण शेवटी मी तुम्हाला अशी 2 महत्त्वाची कामं सांगणार आहे जी वेळेत पूर्ण केली नाहीत तर भविष्यात काही सरकारी सेवांमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात अशी माहिती आता समोर येत आहे. विशेष म्हणजे ज्या लोकांनी 8 ते 10 वर्षांपूर्वी आधार कार्ड काढलेलं आहे त्यांनी हा व्हिडिओ लक्ष देऊन बघणं खूप गरजेचं आहे. होय नागरिकांनो, कारण सध्या आधार कार्ड संदर्भात पडताळणी प्रक्रिया अधिक कडक होऊ शकते अशी चर्चा सुरू आहे. काही ठिकाणी चुकीची माहिती देऊन आधार कार्ड वापरल्याच्या घटना, तर काही ठिकाणी आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढल्याचं समोर आल्यानंतर UIDAI आणि संबंधित विभागांकडून तपासणी वाढू शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि त्यामुळेच आता जून 2026 पासून आधार कार्डवर काही नवीन नियम लागू होऊ शकतात अशी माहिती विविध माध्यमांमध्ये समोर येत आहे. मग आता प्रश्न पडतो, हे नियम नेमके कोणते आणि त्याचा सर्वसामान्य नागरिकांवर काय परिणाम होऊ शकतो? तर नागरिकांनो, पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. पण त्याआधी एक गोष्ट समजून घ्या. आजच्या घडीला आधार कार्ड हे फक्त ओळखपत्र राहिलेलं नाही, तर जवळपास प्रत्येक सरकारी आणि बँकिंग कामासाठी महत्त्वाचं कागदपत्र बनलेलं आहे. बँक खाते उघडायचं असो, पेन्शन घ्यायची असो, लाडकी बहीण योजना असो, PM किसान योजना असो, पीक विमा असो, शिष्यवृत्ती असो, गॅस सबसिडी असो, सर्व ठिकाणी आधार कार्डची गरज लागते. तुम्ही बँकेत गेलात, आधार कार्ड लागतं. तुम्ही सिम कार्ड घ्यायला गेलात, आधार कार्ड लागतं. सरकारी योजना भरायला गेलात, आधार कार्ड लागतं. ST मध्ये वयाचा पुरावा द्यायचा असेल, तिथंही आधार कार्ड लागतं. म्हणजे नागरिकांनो, आधार कार्ड शिवाय आज कोणतंच काम पूर्ण होत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि म्हणूनच आता आधार कार्डवरील कोणतेही अपडेट नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरू शकतात. बघा नागरिकांनो, काही माध्यमांनुसार ज्या लोकांनी अनेक वर्षांपूर्वी आधार कार्ड काढलेलं आहे त्यांच्याकडील माहिती पुन्हा अपडेट करण्यावर भर दिला जाऊ शकतो. कारण काही लोकांचा पत्ता बदललेला आहे, मोबाईल नंबर बदललेला आहे, फोटो जुना आहे किंवा माहितीमध्ये चुका असल्याचं आढळून येत असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागामध्ये अनेक नागरिकांनी आधार कार्ड काढताना चुकीची स्पेलिंग, चुकीची जन्मतारीख, अपूर्ण नाव किंवा जुन्या गावाचा पत्ता दिलेला आहे आणि नंतर अनेक वर्षांमध्ये ती माहिती अपडेटच करण्यात आलेली नाही. आता अशाच लोकांना पुढे जाऊन अडचणी निर्माण होऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणून नागरिकांनो, जर तुमचं आधार कार्ड जुनं असेल तर माहिती अपडेट आहे का हे तपासून घेणं गरजेचं ठरू शकतं. आता बघा, पहिला मोठा बदल कोणता असू शकतो? पहिल्या नियमामध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्ड पडताळणी अधिक कडक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण काही प्रकरणांमध्ये चुकीच्या माहितीच्या आधारे अनेक पॅन कार्ड वापरल्याच्या घटना समोर आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे भविष्यात आधार आणि पॅन लिंक प्रक्रियेमध्ये अधिक काळजी घेतली जाऊ शकते. तुम्हाला माहीत असेल, अनेक ठिकाणी बनावट पॅन कार्ड वापरून आर्थिक व्यवहार होत असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे आता आधार आणि पॅनची पडताळणी मजबूत करण्यावर भर दिला जाऊ शकतो. म्हणून नागरिकांनो, जर तुमचं पॅन कार्ड आधारशी लिंक नसेल किंवा माहिती वेगळी असेल तर वेळेत तपासणी करून घेणं फायदेशीर ठरू शकतं. आता दुसरा नियम आणखी महत्त्वाचा आहे. काही ठिकाणी चुकीची जन्मतारीख वापरून विविध सरकारी योजनांचा लाभ घेतल्याच्या चर्चा समोर आल्यानंतर आधार कार्डमधील जन्मतारीख अपडेट प्रक्रियेमध्ये बदल होऊ शकतात
अशी माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे काही लोक चुकीची वयोमर्यादा दाखवून ST मध्ये सवलत घेत असल्याच्या, तर काही लोक सरकारी योजनांमध्ये चुकीची माहिती देत असल्याच्या घटना समोर आल्याचं सांगितलं जात आहे. आणि त्यामुळे आता जन्मतारीख बदलण्यासाठी अधिकृत कागदपत्रांची गरज लागू शकते. म्हणजे भविष्यात जन्मतारीख बदलण्यासाठी जन्म दाखला, शाळेचा दाखला किंवा अधिकृत प्रमाणपत्र आवश्यक होऊ शकतं, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पूर्वी अनेक ठिकाणी साध्या कागदपत्रांवर काम होत होतं, पण आता प्रक्रिया अधिक कडक होऊ शकते. म्हणून ज्यांच्या आधार कार्डमध्ये माहिती चुकीची आहे त्यांनी वेळेत योग्य कागदपत्रांसह अपडेट करून घेणं आवश्यक ठरू शकतं. आता तिसरा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. आज जवळपास प्रत्येकाचं बँक खाते आधारशी लिंक आहे. सरकारी योजनांचे पैसे DBT द्वारे थेट खात्यामध्ये येतात. लाडकी बहीण योजना, PM किसान योजना, पेन्शन, शिष्यवृत्ती, पीक विमा, गॅस सबसिडी हे सर्व पैसे थेट आधार लिंक खात्यात जमा होत असतात. आणि त्यामुळेच काही माध्यमांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की आधारवरील माहिती अपडेट नसेल, मोबाईल नंबर लिंक नसेल किंवा बायोमेट्रिक माहिती जुनी असेल तर काही सेवांमध्ये अडचणी येऊ शकतात. म्हणून नागरिकांनो, 2 महत्त्वाची कामे वेळेत करून ठेवणं फायदेशीर ठरू शकतं. सर्वात पहिलं काम म्हणजे आधार अपडेट. जर तुमचं आधार कार्ड अनेक वर्षांपूर्वीचं असेल तर पत्ता, मोबाईल नंबर, फोटो आणि नाव योग्य आहे का ते तपासा. कारण चुकीची माहिती असल्यास OTP, बँक पडताळणी आणि सरकारी योजना प्रक्रियेमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. विशेष म्हणजे अनेक लोक मोबाईल नंबर बदलतात पण आधारमध्ये अपडेट करत नाहीत. त्यामुळे OTP दुसऱ्या नंबरवर जातो आणि नंतर मोठे प्रॉब्लेम निर्माण होतात. तसंच अनेक लोक गाव बदलतात, शहर बदलतात, पण आधार कार्डवर जुना पत्ता कायम राहतो. म्हणून वेळेत माहिती अपडेट करणं महत्त्वाचं ठरू शकतं. दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे बायोमेट्रिक सुरक्षा. सध्या आधार कार्ड वापरून फसवणुकीच्या घटना वाढत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे अनेक तज्ज्ञ आणि बँकांकडून बायोमेट्रिक लॉक ठेवण्याचा सल्ला दिला जातो. काही ठिकाणी फिंगरप्रिंट वापरून पैसे काढल्याच्या, तर काही ठिकाणी आधार वापरून सिम कार्ड घेतल्याच्या घटना समोर आल्याचं सांगितलं जात आहे. म्हणून आता बायोमेट्रिक सुरक्षा खूप महत्त्वाची बनली आहे. तुम्ही माय आधार वेबसाईटवर जाऊन तुमचं बायोमेट्रिक लॉक करू शकता. त्यामुळे तुमच्या परवानगीशिवाय कोणीही फिंगरप्रिंट वापरण्याचा धोका कमी होऊ शकतो. गरज असेल तेव्हा पुन्हा अनलॉक करता येतं. अनेक लोकांना ही सुविधा माहितीच नाही, पण ही सुविधा भविष्यात मोठ्या फसवणुकीपासून वाचवू शकते असं सांगितलं जातं. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. ज्या लोकांनी 10 वर्षांपूर्वी आधार कार्ड काढलेलं आहे अशा लोकांना माहिती अपडेट करण्याबाबत वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. कारण जुना फोटो, जुना पत्ता आणि जुना मोबाईल नंबर यामुळे पडताळणीमध्ये अडचणी येऊ शकतात. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, पेन्शनधारक, ग्रामीण भागातील नागरिक आणि सरकारी योजनांचे लाभार्थी यांनी आधार माहिती वेळेत तपासणं खूप महत्त्वाचं ठरू शकतं. आता नागरिकांनो, सोशल मीडियावर अनेक अफवा देखील पसरत आहेत. काही लोक थेट आधार बंद होणार, सर्व सेवा थांबणार अशा पोस्ट टाकत आहेत. पण तुम्ही कोणत्याही अफवेवर लगेच विश्वास ठेवू नका. नेहमी अधिकृत वेबसाईट, UIDAI अपडेट किंवा सरकारी माहिती तपासूनच निर्णय घ्या. कारण अनेक वेळा चुकीच्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होते. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण फक्त विविध माध्यमांमध्ये सुरू असलेली चर्चा, शक्यता आणि नागरिकांनी घ्यायची काळजी याबद्दल माहिती पाहत आहोत. तर नागरिकांनो, सर्वात महत्त्वाचं काय? तुमचं आधार अपडेट ठेवा. मोबाईल नंबर लिंक आहे का तपासा. पॅन लिंक आहे का तपासा. आणि बायोमेट्रिक लॉक वापरा. ही 4 कामे वेळेत केली
तर भविष्यातील अनेक अडचणी टाळता येऊ शकतात. तर ही होती आजची अतिशय महत्त्वाची माहिती. अशाच सरकारी योजना, आधार कार्ड, बँकिंग आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. नोटिफिकेशन